बनावट दारू विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दारू माफियांच्या दावणीला. भेसळयुक्त दारूमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याची बातमी न्यूज टुडे 24 चॅनलवर प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीच्याच इम्पॅक्टमुळे दिग्रस शहरामध्ये बारसह शॉपीमध्ये भेसळ असलेल्या दारूची पाहणी करण्यात आली. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी भेसळ दारूची पाहणी करण्यासाठी आले असता केवळ 6 दुकानांवर भेट देण्यात आली आणि बारची पाहणी करण्यात आली, परंतु उर्वरित 17 ते 18 दुकानांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाहीये. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दारूचे सॅम्पल तपासणीसाठी नेणं गरजेचं असताना सुद्धा आर्थिक देवाणघेवाण करून कुठलीही कार्यवाही न करता वैयक्तिक हित जोपासत आपला खिसा गरम करून थातूर मातूर भेट देऊन निघून गेले. भेसळयुक्त दारूमुळे तळीरामांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकांच्या किडन्या, लिव्हर आणि इतर आजारांमुळे पूर्णतः आरोग्य धोक्यात आलंय. या विषारी दारूच्या सेवनानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे भेसळयुक्त दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपसह बार चालवत असलेल्या भेसळ माफियांचं मनोबल उंचावतंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दारूची भेसळ करणाऱ्या दारू माफियांच्या दावणीला बांधले असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचं दिसून येत आहे. बनावट दारू विक्री करणाऱ्या माफियांच्या दावणीला अधिकारी बांधल्यामुळे कार्यवाही होणं शक्य नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. न्यूज टुडे 24 साठी अजित महिंद्रे, दिग्रस, यवतमाळ.